जय सद्गुरू मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त आहात ना? तुम्ही पण मस्त आहे. नेचर ब्लॉग रेसिपी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत. तर मी आज बनवणार आहे मस्तपैकी अशी चटपटीत झणझणीत शिमला मिरची म्हणजे ढोबळी. तर बघा, ढोबळी मिरची मी अशी पद्धतीने कट केलेली आहे आणि उभा कांदा चिरून घेतलेला आहे, टॅमॅटो, कोथिंबीर घेतलेली आहे, कढीपत्ता. तर चला रेसिपी आपण पाहूया. इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये घालायचं आहे आपल्याला 2-2.5 पळी तेल. आता आपण इथे ही कट केलेली ढोबळी घालूया. आता ही ढोबळी मिरची जी आहे ती आपल्याला अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. तर 1-10 मिनटं तरी फ्राय करून आपण अशी काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये मी इथे आणखीन थोडं 1 पळी तेल घातलेलं आहे. अगोदर आपण थोडं पहिले तेल घालायचं आणि नंतर जास्त घालायचं आहे. आता इथे जिऱ्या मोहऱ्याची फोडणी दिलेली आहे. मोहरी जिरं छान तडतडलं की मगच आपल्याला इथे कांदा घालायचा आहे. कांद्याबरोबरच आपण कढीपत्ता पण घालून घेतला म्हणजे तो उडत नाही, म्हणून आपण कांदा किंवा टमाटाबरोबरच कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. आता आपण कांदा, टॅमॅटो, कढीपत्ता असं तेलामध्ये सर्व परतवून घेऊया. आता छानपैकी असं परतून झाल्यानंतर आपण मसाले घालून घेऊया. इथे मी 2 प्रकारचे मसाले घातलेले आहेत. घरचे मसाले आहेत हळद, धना पावडर आणि थोडासा इथे गरम मसाला. आता मैत्रिणींनो, हे सर्व मसाले आपण असे तेलामध्ये परतून घेऊया. मस्तपैकी आपले मसाले असे परतवून झाले का मग ही शिमला ढोबळी मिरची आहे ती घालून घ्यायची आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त आपली अशी चमचमीत झणझणीत ही भाजी आणि डब्यांसाठीही तुम्ही बनवू शकता. तर सर्वजण आवडीने खातील आणि मागून खातील. तर मैत्रिणींनो, चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे. खूप छान लागते ही अशा पद्धतीने आणि साधी सोपी. आता इथे मी भाजीला कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर घालून आपण परत एकदा परतून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही, इथे 2 मिनिटाकरता झाकण ठेवणार आहे. 2 मिनटं झाल्यानंतर इथे परत एकदा आपण अशी परतवून घेऊया. आता आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. शेंगदाण्याचा कूट इथे पोह्या खायच्या मी 2 चमचे घातलेले आहे. तुम्ही सुद्धा आवडीनुसार घालायचा आहे. शेंगदाण्याच्या कुटामुळे आपल्याला भाजीला छान चव येते. तर बघा, अशी पद्धतीने आपण ही भाजी मिक्स करून घेऊया, हलवून घेऊया. आता परत एकदा मी 2 मिनटं करता झाकण ठेवणार आहे. गॅस आपल्याला एकदम बारीकच ठेवायचा आहे. तर आपली भाजी इथे ढोबळी मिरची तयार झाली मैत्रिणींनो. अशा पद्धतीने तुम्ही पण बनवा. तर बघा, खूपच छान झालेली आहे ही भाजी. मी अशा पद्धतीने बनवते, तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बनवा. तर चला मैत्रिणींनो, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हा नवीन कोणी व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बाय बाय. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद.